येवला शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वन विभागाच्या सतर्कतेमुळे या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. येवला परिसरातील नागडे गावाजवळील आप्पासाहेब सातारकर यांच्या शेतात बिबट्याचा सतत वावर असल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. ही बाब गांभीर्याने घेत आप्पासाहेब सातारकर व स्थानिक नागरिकांनी वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्याकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती. जनतेच्या मागणीचा मान राखत वन विभागाच्या टीमने तत्परतेने पावले उचलली आणि संबंधित शेतात पिंजरा लावला. अखेर आज या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या मोहिमेत वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनपाल तुषार देसाई, वनरक्षक विशाल बलसाणे, भाऊसाहेब माळे आणि गोपाल राठोड यांच्यासह चालक गणेश चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच मोहिमेला सर्पमित्र सोनू बाविस्कर आणि प्राणीमित्र गौरव वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. नागडे गावातील नागरिकांकडून बिबट दिसत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त होत होत्या. तर 5 दिवसापूर्वी वन विभागातर्फे तिथे पिंजरा लावण्यात आला होता. तर आज सकाळी सदर पिंजऱ्यामध्ये आप्पासाहेब सातारकर गट नंबर 8 नागडे या ठिकाणी बिबट्या जेरबंद झाला आहे. त्याला सध्या वनवसाहत अंगणगाव येथील आपले फॉरेस्ट ऑफिस येथे आणण्यात आला असून पुढील त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वरिष्ठांच्या आदेशानुसार नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करण्यात येईल. नागडे गावातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. तसेच येवला तालुक्यातील इतरही गावातील नागरिकांना मी वन विभागातर्फे आवाहन करू इच्छितो की बिबट दिसत असल्याच्या तक्रारी जर असतील तर त्यांनी लगेच वन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा. कुणीही बिबट्याला इजा करण्याचा किंवा त्याच्या मागे पळण्याचा प्रयत्न करू नये. वन विभागाची टोल फ्री हेल्पलाईन पण आहे 1926, त्यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता. तर सदर रीतीने रीतसर तक्रार नोंदवून वन विभागाशी संपर्क करून आणि सहकार्य करून हा बिबट आणि मानव वन्यजीव संघर्ष जो आहे तो टाळण्याकामी वन विभागात सहकार्य करावे. येवला प्रतिनिधी दीपक सोनवणे.